सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झालाय। वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वायर गावातील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। कामचुकार लाईनमन दीपक चौधरी याने आकाश पाटील या तरुणाला विद्युत पोलवर दुरुस्तीच्या कामासाठी आपल्या सोबत नेलं होतं। मात्र सिनियर ऑपरेटर रोहिदास वानखेडे यांनी हलगर्जीपणा करत वायर गावाचा वीज पुरवठा बंद न करता सांजुरी गावाचा वीज पुरवठा बंद केला। त्यामुळे इलेक्ट्रिक शॉक लागून सदर तरुण गंभीर जखमी झाला होता। रुग्णालयात उपचार घेत असताना या तरुणाचा मृत्यू झालाय। त्यामुळे वायर गावातील शेकडो संतप्त ग्रामस्थांनी आज मध्यरात्री 1:30 वाजेपर्यंत पश्चिम देवपूर पोलिसात ठिय्या मांडला। तसेच आरोपींना अटक करा, फाशीची शिक्षा द्या अशी आग्रही मागणी केली आहे। यावेळी माजी आमदार कुणाल पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे। या ठिकाणी मोठा जमाव एकत्र आल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान या प्रकरणी लाईनमन, सिनियर ऑपरेटर, इंजिनियर व उप कार्यकारी अभियंता अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ग्रामस्थांच्या दबावानंतर पोलिसांनी लायनमन व सिनियर ऑपरेटरला तातडीने ताब्यात घेतलं असून पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे। नमस्कार, मी प्रभाकर हरिमाळी, राहणार वारकुंडाणे। आज माझ्या गावातील एक होतकरू तरुणाचा मृत्यू झालेला आहे। तर त्या मृत्यूला जबाबदार आज हे एक प्रशासन आहे, MSDCL हे MSCB। तर या जबाबदार घटनेला जिम्मेदारी जे लोक आहेत त्या लोकांना तात्काळ अटक व्हायला पाहिजे। आज जो काही होतकरू तरुण आज आमच्या गावातून आम्हाला सोडून गेलेला आहे, आज वयाच्या 25व्या वर्षी त्याच्या जाण्याचं वय न होतं तरीसुद्धा त्याचा मृत्यू झालेला आहे एक भोंगळ कारभारामुळे। या कारभाराच्या मागे ज्यांचे काही हात असतील त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशीच आमची सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने संबंधित पोलीस स्टेशन, पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या साहेबांना आमची खूप कडकडीची विनंती आहे। एवढं मी सांगू इच्छितो, जे काही असे कारनामे घडतात, या कारनामे घडणाऱ्याच्या मागे जे काही भोंगळ कारभार करणारे साहेब लोक असतात, अधिकारी वर्ग असतात, त्यांच्यावर खूप मोठा गुन्हा दाखल व्हावा अशीच आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती आहे। 4 चौधरी, त्यामध्ये आमच्या वार गावाचा एक ज्याला वायरमन पद दिलेलं होतं तो वायरमन चौधरी, दीपक चौधरी, तसंच जो काही ऑपरेटर म्हणून होता घटनास्थळी ज्याच्यामुळे हा कारभार घडलेला आहे असा हा वानखेडे, तसंच त्यांच्यावरचे अधिकारी जे काही आहेत भाऊसार साहेब, ठाकूर साहेब, यांना देखील अटक करण्यात यावी आणि जाब विचारण्यात यावा एवढीच आमची अपेक्षा आहे। कठोरात कठोर यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि आरोपी म्हणून यांना तात्काळ पोलीस स्टेशनला जमा करण्यात यावं आणि आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची विनंती आहे। जागर जनस्थानकरिता रूपक बिरारी, धुळे।